सर पहिल्या दिवशी आज फायनल डे मध्ये जॉईन झालेत. संदेश वखारे सलग 3 दिवस या स्पर्धेला जॉईन झालेत. सर्वांचं सहर्ष स्वागत करून आपण या स्पर्धेच्या पहिल्या इनिंग मध्ये जाऊया. सलमीट जोडी प्रल्हाद नाईक आणि उमेश पाटील. यानंतरचे पुढील दोन्ही टीम आपण तयार आहात. दुसरा सेमीफायनल जागृत मराठा राणाल आणि कालिका माता कारभाव कासने. बघूया अरविंदजी भोईर यांच्या टीमनं मी तर म्हणेन की 3 ते 4 दिवस झाले या संघाच्या नावाने स्पर्धा सुरू झालेली आहे. रोज दुपारी पहिला सामना अरविंदजी भोईर साहेबांच्या संघाने स्पर्धेला खऱ्या अर्थाने आपण सुरुवात केली आहे. मनोज निश्चित पूर्ण अंगामध्ये त्यांच्या नावाचा बोलबाला राहिलेला आहे आणि या पूर्ण स्पर्धेमध्ये त्यांच्या टीमचा बोलबाला राहिलेला आहे. कारण आपण पाहिलं तर स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओवली हा संघ जर पाहायला गेला तर अजूनही मला तरी वाटतं एकही सामना हरलेला नाहीये की 2 सामने हरलेत. तपासावं लागेल. चला चला आता चर्चा नको, मीटिंग नको, थेट आपण सामना सुरू करा. पंच सुनील म्हात्रे आणि भाऊ पाटील सर या सामन्यासाठी पंच आहेत. गोलंदाज आहेत जंबो पाटील, अंकुश पाटील आलेत. नक्कीच अंकुश पाटील देखील खूप इम्प्रेस केलाय BPL 2025 अध्यक्ष चषकामध्ये. खास करून 50+ कॅटेगरी मधून स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली टीम कडून त्यांनी नेहमी चांगली संघाला सुरुवात करून दिलेली आहे. गेम ऑन आणि आपला टाइम देखील सुरू होईल. पहिल्या सामन्यातून अरविंदजी भोईर यांच्या साहेबाला 2 धावांचा पेनल्टी इथे डिक्लेअर झाला होता. वेळेच्या बाबतीत सर्वांना नियमावली समान आहे. पहिला चेंडू प्रल्हाद नाईक यांच्यासाठी. पहिला चेंडू स्लॉग सिपच्या अंदाजानं चांगला संपर्क झालाय. चेंडू चालला अगदी डी फाईन लेग रिजनला आणि प्रल्हाद नाईक यांच्या बॅट मधून हा सेमीफायनलचा पहिला चौकार. उर्फ पांग्या सलग 6 दिवस या स्पर्धेसाठी अपार मेहनत, इथून देखील गॅप शोधलेली आहे. क्या बात आहे. सुनील म्हात्रे चांगल्या लय मध्ये आहेत. 2 मध्ये 2. मनोज ठाकरे काय सुरुवात आहे प्रल्हाद नाईक यांच्याकडून. यस कर भला तर हो भला असं नेहमी म्हटलं जातं. सुरुवात तुमची जर चांगली असेल तर येणारा काल तुमच्यासाठी चांगला असतोय. परंतु या ठिकाणी मी तर म्हणेन एक स्फोटक अंदाजामध्ये सुरुवात करताना पाहायला मिळते. ज्या शैलीने ज्या नावाने ओळखला जातो ती ओळख मैदानाच्या आतमध्ये प्रल्हाद नाईक दाखवून देतोय. नक्कीच पहिला चेंडू स्लॉग सिपच्या अंदाजाने केले होते डीप फाईन लेग रिजनला. तर त्यानंतर जर आपण फटका पाहिला तर अगदी गॅप मधून चेंडूला मिड ऑफ क्षेत्रामधून मिड ऑफ रिजन मधून लॉंग ऑफ रिजनला पाठवलं होतं. नक्कीच हरेश भोईर आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. कमिटीचे सदस्य आहेत. ह्या चेंडूवर अपील जरूर पाहायला मिळाली. मात्र एक सिंगल धाव लेग बायच्या स्वरूपात जम्बोनं पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 आणि तिसऱ्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल. धावसंख्या 3 चेंडूमध्ये 9 वर धावून पोहोचलेली आहे. अतिशय चांगली स्पर्धा. 50+ कॅटेगरी मधून हा पहिला सेमीफायनल. आणि बघूया उमेश पाटील वेताल कोपर या संघाचे संघनायक आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी भादवड संघाचे संघनायक प्रल्हाद नाईक अशी फलंदाजीची जोडी आपण पाहतो. बीबी स्पोर्ट हिताडी या टीम कडून नालक्यातनं चेंडूला अगदी समोरच्या दिशेनं केलेत. सदा मात्र चेंडूला उचलतायत. मिळेल फक्त एक सिंगल. उमेशने एक सिंगल घेऊन आपला वैयक्तिक अकाउंट ओपन केलाय. प्रल्हाद नाईक 9 वर, 1 वर उमेश पाटील. संघाची टोटल 4 चेंडूमध्ये 10. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार, त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल.
अरविंदजी भोईर साहेबांचा संघ देखील एक तगडा संघ आहे. हा चेंडू पुन्हा एकदा अगदी चेंडूला खेळून काढलाय फाईन लेग आणि लॉंग लेग रिजन मधून. चेंडू चाललाय सीमा पार. प्रल्हाद नाईक यांच्या बॅट मधून हा तिसरा चौकार. इतर टीम देखील ठरवून आलेली आहे. आज आर या पारची लढाई आपल्याला लढायची आहे. निश्चितच अभी नाही तो कभी नाही आहे. संधीचं सोनं करावं लागेल. त्या अजून एक चांगला फटका. चेंडू बघूया अगदी चालला सीमा पार. नाना पाटील खूप ऍक्टिव्ह आहेत. नाना पाटील आणि स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली टीम हे चांगलं समीकरण जुळलेलं आहे या स्पर्धेतून. 4 चौकार 1 सिंगलनं 17 वर प्रल्हाद नाईक आणि 1 वर उमेश पाटील. संघाची टोटल 18. मनोज काय चांगली सुरुवात आहे. यापेक्षा चांगली सुरुवातीची काय अपेक्षा असेल बिबीसोड इतर टीमला. निश्चितच ज्या अनुषंगाने संघ नायकाने विचार केला असेल, कोचने विचार केला असेल, टीम मॅनेजमेंटने विचार केला असेल, त्याहून अधिक चांगलं षटक या ठिकाणी त्यांच्या बाजूने लागले गेलं आहे. कारण आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही आहे आणि 18 धावा धावफलकावरती म्हटलं तर एक चांगला टोटल लागला गेला आहे. नक्कीच अगदी साहित्रिक 18 म्हणजे प्रत्येक चेंडूवर 3 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये ठोकलेत. खास करून प्रल्हाद नाईकना आक्रमक भूमिका अदा केलेली आहे. तर उमेश चांगली साथ देतात. चांगला गेम प्लॅन आहे. नक्कीच इथून जो संघ जिंकेल तो मात्र ऑल इज वेल फायनल मध्ये जाईल आणि जो पराभूत होईल त्याची बीपीएल 2025 ची स्पर्धा संपुष्टात येईल. वेलकम संजय पाटील, भारत पाटील, जय बजरंग कारिवली टीम चे दोन्ही उत्कृष्ट खेळाडू. सदा मात्र आलेत. करता क्या ना मरता. ओव्हर नंबर 2 साठी अरविंद भोईरनं आपल्या संघातील सर्वात चांगला खेळाडू सदा मात्रेला दुसऱ्या ओव्हरसाठी पाचारण केलेलं आहे. शॉर्ट रनअप न ओव्हर नंबर 2. इथे बघूया पहिला चेंडू पावलांचा वापर करून जरूर खेळलेत. चेंडू अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट मिड विकेट आणि मिडॉन क्षेत्रामध्ये शेपलँड झाला होता. सदा मात्रेनं प्रयत्न चांगले केले होते. 2 धावा मिळतील. 2 धावेने संघाची टोटल 20. 7 चेंडूमध्ये 20 धावा आलेत. नक्कीच आज 50+ चा पहिला सामना आपण पाहिला आहे. टी.ए. पाटील अँड कंपनी दापोडे 43 बनवले होते आणि प्रत्युत्तर देताना 44 धावांचं आव्हान 42 आणि 43 आव्हान होतं. इथे फटका फसला. बघूया श्याम पाटील धावताय. चांगला झेल. काय झेल टिपलाय. रनिंग झेल कंप्लीट केलेलं आहे आणि पहिल्या विकेटचं पतन उमेश पाटील झेलबॅटच्या स्वरूपात बाद. वीस आणि 8व्या चेंडूवर म्हणजे दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतलेली आहे. सदा मात्र कमबॅक करायला सुरुवात केलेली आहे मनोज. निश्चित कालवार के टायगर या ठिकाणी धाडतोय. कारण आपण पाहतोय की दोन्ही फलंदाज एक तुल्य बल्ले आहे, ताकदवार आहे. अशा फलंदाजासमोर गोलंदाजी करत असताना मी तर म्हणेन की चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय सदानंद मात्रे. नक्कीच कालच्या रजनीमधून प्लेअर ऑफ द नाईट हे पारितोषिक देखील 50+ कॅटेगरी मधून सदा मात्रेला देण्यात आलं होतं. निश्चित जेवढे पुराणे चावल जुने चावल असतील तेवढा भात चांगला होता आणि त्यांचीच बिर्याणी चांगली शिजते आणि क्या बात आहे. बघूया मधुकर वेलेकर बीबी स्पोर्ट इताडे 40+ संघाचे संघनायक आहेत. इथे हा चेंडू अतिशय चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये म्हणता येणार नाहीये. इथे पंचांनी वाईटचं सिग्नल जरूर केलं आणि तिसऱ्या पंचांची देखील मदत घेतलेली आहे. क्या बात आहे. ऑनफिल्ड अंपरचा निर्णय वाईट आहे मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय भाऊ पाटील सरांना सोपवलाय. बघूया 20 धावा झालेत. 8 चेंडू मध्ये 1 गड्याच्या मोबदल्यात
आणि वाईट. धावसंख्या 21. बघूया 2 विकेट वाईट. आणि त्यानंतरचा सुरेश चेंडू अप्रतिम. काय चेंडूची फेकी गेली होती, अगदी विकेट टू विकेट आपण चेंडू पाहिला होता. अनिल पाटील चेंडूला अगदी डीप कव्हर रिझन मधून उचलला होता. अनिल पाटील एक सिनियर खेळाडू आहेत, गावदेवी अंजूर संघाचे करता धरतायत. धावसंख्या 22. 1 ओव्हर 3 चेंडू मध्ये 22 धावांचा आकडा गाठलेला आहे. बिबिरसोट इताडे टीम ही भगवानजी पाटील यांची टीम आहे, तर स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली अरविंदजी भोईर यांची टीम आहे. चांगला चेंडू, चांगला डिफेन्स केलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज सदा मात्र जरूर चांगले प्रयत्न केले होते. चेंडू अडवण्यासाठी मात्र मिळेल एक सिंगल. सिंगलनं धावसंख्या 23. 6:07 या इनिंगचा पहिला चेंडू टाकलेला आहे आणि आता 6:16 झालेली आहेत. दुसऱ्या ओव्हरचे अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. तेवीस धावा झालेत. इथे श्याम पाटील पुन्हा एकदा चेंडूच्या समोर येत आहेत. लॉंग ऑन, लॉंग अप, काऊ कॉर्नर, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, त्यानंतर डीप कव्हर, डीप मिड विकेट, असं क्षेत्ररक्षण सजवलंय. यष्टीरक्षक जगदीश म्हात्रे अगदी यष्ट्यांना चिपकून आहेत. धावसंख्या 24. 11 चेंडू मध्ये 24. हा शेवटचा चेंडू आहे. ओव्हर नंबर 2. इथे हा फटका चांगला आहे. बघूया क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. चेंडू गॅप मधून सीमा पार, येतोय चौकार. काय प्रल्हाद नाईकनं या सेमीफायनल सामन्यातून फलंदाजीला सुरुवात केली आहे. 2 ओव्हर मध्ये धावा बनलेत. 14च्या सरासरीने 28 मनोज. चांगल्या टोटलकडे वाटचाल करतोय बिबिस्फोट इताडे टीम. याच जर स्ट्राईक रेटनं धावा आल्या तर एक मोठ्या धावसंख्येला सामोरं जावं लागेल स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली टीमच्या फलंदाजांना. अठ्ठावीस धावा नाणेपैकी जिंकून इथे गोलंदाजीचा निर्णय अरविंद भोईरने घेतलाय. कारण की पहिला सामना त्यांनी नाणेपैकी जिंकून गोलंदाजी करूनच जिंकलाय आणि पुन्हा एकदा तोच निर्णय त्यांनी आपल्या संघाच्या हितासाठी घेतलेला आहे. बघूया 2 ओव्हर 28. आता ओव्हर नंबर 3 साठी श्याम पाटील. श्याम पाटील हा देखील गावदेवी अंजूर संघाचा माजी संघनायक राहिलेला आहे. वेलकम गुरुनाथजी माली, आमच्या 44व्या क्रीडानगरीचे खजिनदार आणि गुरुदत्त 40+ मानकुली संघाचे एक सिनियर खेळाडू. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. BPL अध्यक्ष चषक 2025. श्याम पाटील इथे हा फटका चांगला इनसाइड आउट केलेत अनिल पाटील. नक्कीच अनिल पाटील यांच्याकडून चुकी पाहायला मिळाली आणि चुकीला माफी नाहीये मनोज. हा झेल नाही तर धावा तरी थांबवायला हव्या होत्या. निश्चित दुविधा मनस्थितीमध्ये होत आहे आणि त्या कारणास्तव आपण पाहिले झेल घेऊ की चेंडूला आडू अशा मनस्थितीमध्ये चेंडू मात्र सरस ठरला, सीमा पार चौकार आला. नक्कीच धावा बनल्यात 32. 13 चेंडू मध्ये 32. हा फटका बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाहीये. चेंडू अगदी कव्हर पॉइंट कडे सरसावतोय. दुसरी धाव इथे कंप्लीट केलेली आहे. मधुकर वेलेकर आणि प्रल्हाद नाईकनं नक्कीच डावाला सावरलाय, आवरलाय. 1 मॅन आर्मी प्रल्हाद नाईक आपला रोल अदा करतात. वेलकम राजूदादा पाटील, ते पाटील अँड कंपनी 50+ आणि 40+ स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली
टीम कडून दोन्ही सामन्यातून आता नक्कीच आमच्या राजूदादा पाटील यांना आराम आहे. हा झेल देखील धरतीला दान केला आहे. नक्कीच तिथे काऊ कॉर्नर रिझनला क्षेत्ररक्षक होते, मात्र झेल टिपता आला नाही. मला वाटतं जैन पाटील आहेत गावदेवी ओली संघाचे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून या खेळाडूची चर्चा आहे. 2 धावेनं संघाची टोटल 36 चांगली टोटल आहे. 2 ओव्हर 3 चेंडू म्हणजे 15 चेंडू टाकलेत. अजून 9 चेंडूंची इनिंग बाकी आहे. हा चेंडू देखील टर्न केला आहे. चेंडू चालला अगदी शॉर्ट मिड विकेट रिझन मधून डीप मिड विकेटला. तिथे जंबो पाटील आहेत. मिळेल फक्त एक सिंगल. धावसंख्या 37 वर धावून पोहोचलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 18, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 आणि तिसऱ्या ओव्हरच्या 4 चेंडूमध्ये 9. चांगली टोटल आहे. चला यानंतरच्या दोन्ही टीम नाणेफेकीसाठी तयार राहा. जागृत मराठा राणाल आणि कालिका माता खारबाव कासनी. इथे बघूया फटका अगदी फाईन एक रिझनला सरसवतो. रोहिदास पाटील आहेत. चांगली फिल्डिंग. थ्रो पर्यंत 2 धावा प्रल्हाद नाईकनं सहज पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ते 39. 17 चेंडूमध्ये 39. पहिल्या सामन्यातून 42. या सामन्यातून त्याच्या पुढे नक्कीच बीबी स्पोर्ट इतर संघ जाण्याचा प्रयत्न करेल. हा फटका अगदी चेंडूला खोदून काढलाय. बघूया कावकोना रिजनला सदा मात्र आहेत. चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. इथे 3 ओव्हर मध्ये 1 बाद 41 चा आकडा मनोज घातलेला आहे आणि नक्कीच एक चांगली सुरुवात आहे पहिल्या 3 ओव्हर मध्ये बीबी स्पोर्ट इताडे टीम कडून. आणि स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान टीम म्हटली तर एक मोठी टीम आहे आणि चांगली टीम आहे. चांगल्या फलंदाजा भरणा आहे. या टीम समोर तुम्हाला कमीत कमी 50 धावा असणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्हाला फाईट करण्यामध्ये कुठेतरी मदत होईल आणि त्या धावा बनण्याच्या तयारीमध्ये मार्गावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरोबर 14 मिनिटं घेतली आहेत. यस अरविंदजी भोईर साहेबांच्या संघाला पहिल्या मॅच मधून 2 धावांचा पेनल्टी नक्कीच लागला होता. मात्र आमचे मनोज ठाकरे सर नेहमी म्हणतात धक्क्याने माणूस सुधारतोय आणि नक्कीच पहिल्या मॅच मध्ये जो धक्का लागला होता त्या धक्क्यातून या मॅच मध्ये सुधारलेत मनोज. नक्कीच अगदी बरोबर. 3 मिनिटं वाचवले आहेत. 17 मिनिटं दिली जातात 3 ओव्हरसाठी. मागील मॅच मध्ये आपण पाहिले तर 22 मिनिटं घेतली होती आणि इथं मात्र आता ते 14 मिनिटांमध्ये कव्हर केली. क्या बात आहे. म्हणून मी उल्लेख केला की तुम्ही नेहमी म्हणताय धक्क्याने माणूस सुधारतोय. बघूया शेवटचा आणि अंतिम 4थं ओव्हर या संपूर्ण स्पर्धेतून जगदीश मात्रेनं टाकलेलं आहे. स्वर्गीय केशव भोईर प्रतिष्ठान ओली 50+ संघाकडून. आता इष्टरक्षक आहेत मनोज टावरे. 41 झालेत या ओव्हर मध्ये. बघूया किती धावा येतील. चांगली टोटल तर 4 ओव्हर मध्ये जी टोटल हवी असते ती टोटल तर उभी केली आहे 3च ओव्हर मध्ये. मात्र अरविंदजी भोईरच्या टीमला देखील कमी लेखून चालणार नाहीये. चांगले फलंदाज आहेत सध्या. दयानंद केनी चांगले टच मध्ये आहेत. जगदीश मात्रे सदा मात्रे चांगले फॉर्म मध्ये आहेत. ते देखील त्यांच्या बॅटमधून देखील चांगले फटके आपल्याला पाहायला मिळालेत या संपूर्ण स्पर्धेतून. पहिला चेंडू. हा चेंडू अगदी डीप मिड विकेट रिझनला उडवलाय. काय ताकद आहे नजाकत आहे. मधुकर वेलेकरनं शेवटच्या तिसऱ्या चेंडूवर तिसरी धाव का घेतली नाही याचं उत्तर दिलं मनोज या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून.
6 धावेनं संघाची टोटल 47 हॅलो या अंकावर पोहोचली आहे. अगदी बरोबर आपण उल्लेख केला की स्ट्राईक का राखली गेली होती. एकतर पहा या ठिकाणी वारा जो आहे ते आपण पाहिलं तर उजव्या शैलीच्या फलंदाजाला तो उपयोगी ठरतोय आणि प्रल्हादजी नाईक बोलले तर डावकरी शैलीचे आहेत. मग दोघांमध्ये तालमेल असेल की बाबा तू स्ट्राईकवरती आणि तो स्ट्राईक आल्यानंतर मात्र दाखवून दिलं की यस मी मारू शकतोय. वारा तिथं मारा हा क्रिकेटचा सूत्र आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर काय फटका खेळला गेला आणि षटकार वसूल केला गेला. नक्कीच अतिशय चांगली दमदार सुरुवात आहे. 47 धावा, अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. मधुकर वेलेकरने देखील 50+ कॅटेगरी मधून खूप इम्प्रेस केलाय. बेबीस्फोर्ड इताडे टीम या संघाकडून खेळताना चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. पुढील चेंडू इथे देखील भरपूर शफल क्रॉस झाले होते, मात्र चांगली लाईन अँड लेंथ जगदीश म्हात्रेनं पाहिलं होतं. पहिला चेंडू त्यांनी जरूर खराब फेकला होता, मात्र या चेंडूवर त्यांनी वापसी केलेली आहे. आउटसाइड ऑफ स्टंपवरची चांगली लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल 20 चेंडूमध्ये 47 आणि आता शेवटचे 4 चेंडू. इथे फटका फरकटच्या अंदाजाने पॉइंटच्या वरून उडवला आहे. इथे देखील रविदास पाटीलला झेल ड्रॉप केला आहे. 2 धावा इथे पूर्ण. मधुकर वेलकरला जीवनदान देणं हे कदाचित मागं ठरू शकेल, कारण की त्यांच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार देखील पाहिलाय. धावसंख्या 49. चौथा ओव्हर, 3 चेंडू बाकी. हा कमजोर फटका आहे. चेंडू अगदी ऑन द कार्पेट चाललाय. शॉर्ट मिड विकेटला दुसरी धाव पूर्ण केलेली आहे आणि 2 धावीनं संघाची टोटल 51. 51 धावा लागली आहेत. बघा भारत पाटील आहेत, प्रमोद भोईर आहेत, दत्ता तरे आहेत, या संघामध्ये शैलू पाटील आहेत. चांगली टीम आहे. अंकुश पाटील आहेत, अंकुश यवन जोडी गंगामाता गुंदवली संघाचे देखील अंकुश पाटील आहेत. त्यानंतर साईकृपा ढुंगे संघाचे देखील अंकुश आहेत. किरणदादा पाटील आहेत. क्या बात आहे. विश्वनाथजी ठाकरे नक्की ठाकूरपाडा संघाचे एक सिनियर खेळाडू. स्लाइस करायचं होतं, इथे बॅटला चेंडू स्पर्श झालाय आणि चांगली खेळाडू वृत्ती मधुकर वेलेकर. आणि एक विकेट अखेरकार जगदीश म्हात्रेने घेतली आहे. मधुकर वेलेकर यांची शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानामध्ये भारत पाटील. बघूया 2 बाद 51. 21 धावा. क्या बात आहे. मधुकर वेलेकर यांच्या बॅट मधून 21 ताबडतोब बल्लेबाजी केलेली आहे. चला पुढील दोन्ही टीमचे संघनायक. चांगला चेंडू होता. इथे भारत पाटील यांना कुठलाही मोठा फटका या चेंडूवर खेळू दिला नाहीये. इथे धावबाच्या स्वरूपात विकेट भारत पाटीलची. 52 धावा बनवलेत. पहिल्या इनिंग मधून बेबीस्फोर्ड इताडे टीमनं 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि 53 धावांचं लक्ष आहे. म्हणून बघा पहिल्या मॅच मधून 43 आणि या मॅच मधून 53. हा आकडा बघूया. स्वर्गीय भोईर प्रतिष्ठान ओली टीमला लक्की आहे की अनलक्की, याचं उत्तर आपल्याला सेकंड इनिंग मध्ये मिळेल. आपण तत्पूर्वी जाऊया. चला दोन्ही टीम चे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचा. हरेश भोईर वेले भाटाले ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि उद्योजपती वेले आणि गावदेवी वेले संघाचे संघनायक आणि आपल्या संघटनेचे सदस्य
यांच्या शुभ हस्ते आपण करूया या 50+ कॅटेगरीच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्याची नाणेफेकी. या हरेश भोईर, आरके बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्स मध्ये आमचे सहकारी समालोचक मनोज ठाकरे यांच्या सोबत आमचे मान्यवर हरेश भोईर जोडत आहेत. चला, जागृत मंडळ राहणार संघाचे संघनायक आणि कालिका माता खारबाव कासने, ओव्हर टू मनोज. चला, दोन टीम संघनायक या टॉस बॉक्स मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पप्पूसेठ पाटील राहणार फॅन टीम, जागृत मराठा राहणार वर्सेस आपल्याला पाहायला मिळेल प्रदीपजी जोशी आणि नानाजी गोंडले फॅन टीम, कालिका माता 11 खारबाव कासने. या टीममध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर प्लीज या ठिकाणी आपण पाहतोय जागृत मराठा राहणार संघाचा संघनायक आलेला आहे. तर कालिका माता खारबाव, प्लीज आपला संघनायक टॉस बॉक्समध्ये पाठवायचा आहे. या ठिकाणी आपण करूया नाणेफेक. 50+ ची पहिली सेमी फायनल मित्र आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं होतं ह्या ठिकाणी नाणेफेक. कुणाच्या बाजूने कॉल जाते पाहूया. संजय भाई असं कॉल दिलं, त्याच्या विरोधात आलेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जे आहे आपण पाहिलं तर कालिका माता खारबाव कासने अर्थात नानाजी गोंडले आणि प्रदीपजी जोशी फॅन टीम या संघाच्या बाजूने लागलेला आहे. नाणेफेक आपण जिंकला, तर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. यस, समोर टीम आहे. आतापर्यंत 5 मॅच खेळलेले, एकच हरलेले, अतिशय ताकदवार टीम आहे. संध्याकाळचं सत्र आपण क्षेत्ररक्षण निवडलंय. याच्यानंतर तुमची इनिंग जेव्हा चालू होईल त्यावेळेस मला तर वाटतं फ्लड लाईट चालू होईल. आणि आपण पाहतो आतापर्यंत ज्या पण डेला मॅच खेळल्यात त्याच्यामध्ये रना बनल्यात. आता त्यांना प्रथम फलंदाजी करायची आहे, तर आपण किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? 40+च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. यस, संधीला पुढे केस असतं असं म्हटलं जातं आणि मागे टक्कल असते. एकदा ती का हातातून निसटली तर ती आपल्या हातामध्ये मिळत नाही आहे. आता सेमीफायनल या नॉकआउटची मॅच आहे. ही मॅच जिंकण्यासाठी तुम्ही 100% द्याल यात मात्र काही शंका नाही आहे. परंतु हे आयोजन नियोजन 50+ साठी आपल्याला कसं वाटतंय? आयोजन तर खूपच छान आहे आणि पूर्ण कमिटीचा मी आभार मानेन का त्यांनी चांगली स्पर्धा भरवली. थँक्यू. तुमच्या टीमलाही खूप साऱ्या शुभेच्छा. आपण जाऊया. जागृत मराठा राहणार संघाचे स्वतः संघनायक आहे, स्वतः मालक आहेत. आपण पाहिलं तर त्यांनीही आपण आतापर्यंत 5 मॅच केल्यात, 1 गमावले. आता आपल्या समोर जी टीम आहे ती अतिशय ताकदवार आहे. या टीम समोर आता आपण फलंदाजी करतात, किती धावांची मजल मारण्याचा आपला प्रयत्न असेल? 45च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू. निश्चित आपण भरपूर क्रिकेट खेळलात, भरपूर क्रिकेट अनुभवला आहेत, परंतु ही स्पर्धा तुमच्या सर्वांच्या मेहनतीने, सर्वांच्या सहकार्याने ही पुढे चाललेली आहे. त्या स्पर्धेबद्दल आपण 2 शब्द काय म्हणाल? खूप सुंदर आयोजन नियोजन. संजयबाईचे मी आभार मानतो आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही फर्स्ट टाइम एवढी चांगली टुर्नामेंट. अध्यक्ष भरपूर झाले पण संजयबाईच्या अध्यक्षपदे अजून चांगले टुर्नामेंट झाले. निश्चितच आपण पाहिलं तर सर्व जे नियम काटेकोरपणे पार पडले जातात आणि ज्याही व्यक्तीने नियमांचं पालन केले, फॉलो केले, तो व्यक्ती या समाजामध्ये, या देशामध्ये, या जगामध्ये जो कोणी असेल तो अव्वल दर्जाचा आणि चांगलं काम करताना पाहायला मिळालं आहे. तसे या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या दिवसापासून चांगले नियम अटी लागू केले गेलेत, त्याचं फॉलोही केले गेलेत. या नियम आणि अटीबद्दल आपण काय म्हणाल? नियम आणि अटी सर्व चांगले आहेत पण काही ठिकाणी पंचांचा निर्णय किंवा कुठेतरी थोडीशी गफलत मला दिसली याच्यामध्ये. यस, नक्की ते सुधारण्याचा प्रयत्न करू. गेम चालू होते तर तुम्हालाही या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून न्यूज असे की नाणेफेकी जे कॉलिंग आहे ते कालिका माता खारबाव या संघाच्या बाजूला लागलेलं आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद.
धन्यवाद मनोज. नक्कीच दुसऱ्या सेमीफायनल सामन्याची नाणेफेकी कंप्लीट झालेली आहे आणि कालिका माता खारभाऊ कासने संघाचे संघनायक ज्ञानदेव पाटीलनं प्रथम घेतले गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी जागृत मराठा राणाल या टीमला आमंत्रित केलेले आहे. जाऊया आपण ऐकूया समालोचन कक्षामधून व्हॉइस ऑफ गोरसई. धावा बनवायच्या विजयासाठी 53 मनोज ठाकरे यांचा आवाज. क्या बात आहे. या ठिकाणी मिस टाइम जी प्राईड विकेट हवी होती ती प्राईड विकेट या ठिकाणी आपण पाहतोय प्राप्त करताना प्रल्हाद नाईक. क्या बात आहे. या ठिकाणी दयानंद केने हा मात्र झेलच्या स्वरूपात होतोय बाद. जीत माले आपण तयार यायचंय. जेव्हा मी तुम्हाला आवाज देऊ लाईट चालू करायचे आहेत तेव्हा लगेच आपण त्या लाईट चालू करायचे आहेत. जीत माली आपण तयार आहात. निश्चितच कालीराम केने सर मी तर म्हणेन दयानंद केने यांनी थोडीशी घाई केली मला तरी वाटते. कारण आपण पाहतोय आपल्यावरती संपूर्ण मॅच डिपेंड आहे. आपण जर चांगला स्टार्ट देतोय तर येणाऱ्या फलंदाजाला त्याचा कुठेतरी फायदा होतोय. परंतु अति काही संकटात नाही फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद झाले. एकही धाव या ठिकाणी धावफलकावरती जमा करताना पाहायला मिळाले नाहीत. नक्कीच नक्कीच आपण नेहमी म्हणतोय सुरुवात चांगली तर शेवट चांगला होतोय. इथे दयानंद केनेसाठी ही सुरुवात खराब झालेली आहे. पुढे चेंडू या ठिकाणी क्या बात आहे. जबाबदारीने गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळते प्रल्हाद नाईक. माहिती आहे की या ठिकाणी आपण पाहिलं तर हा सामना गमावतो या स्पर्धेमधून बाहेर होत आहे. परंतु आपण या स्पर्धेमध्ये बनून राहायचं आहे तर संघनायकांनी दिलेली जबाबदारी ती छान पद्धतीने पुरेपूर करणं गरजेचं आहे. पुढे चेंडू यावेळी हलक्या हाताने आपण पाहतो दिशा दिलेली आहे. सिंगलने स्ट्राईक रुटेड या ठिकाणी केली जाते कारण एक धाव या चेंडूवरती गणली जाते. या ठिकाणी 1-2 अशी अवस्था पाहायला मिळते. ज्या टीमने या पूर्ण स्पर्धेमध्ये चांगलं काम केलेलं आहे त्या टीमला या ठिकाणी थांबवण्यासाठी चांगलं काम या ठिकाणी पाहायला मिळते. पुढे चेंडू या वेळेस सोडवण्याचा प्रयत्न होता. पुढे सर सावले होते बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आहे. निर्धावचे सुद्धा या ठिकाणी सांगता होते. प्रल्हाद नाईक आज वेगळ्याच मूडमध्ये ढंगामध्ये येत आहे कारण आपण पाहते फलंदाजी करतानाही 26 धावा जमा केल्या जेणेकरून चांगला टोटल उभा राहील. आणि या ठिकाणी गोलंदाजी सुरुवात करतानाही बॅकफुटवर ढकललेला पाहायला मिळतंय. खास करून आपण पाहतोय केशव भोईर प्रतिष्ठान या टीमला यावेळेस सोडवला वाटत शॉट. क्या बात आहे. चेंडू मात्र सीमा पार बिगिट षटकार. कालीराम सर आपण विचार करत होतोय आणि यशस्वी होण्यासाठी पहिला नियम म्हणजे आपली जबाबदारी. ही जबाबदारीने आता खेळ करावा लागेल. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये ही जबाबदारी स्वीकारावी लागेल. सदानंद म्हात्रे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय त्यांच्या जोडीला आपण पाहतोय जगदीश म्हात्रे ज्यांच्या बॅटमधून अफलातून षटकार पाहायला मिळेल. मागच्या मॅचमध्ये डोळ्याचं पारणं हरणारा हा त्यांच्या बॅटमधून आपल्याला गोलीच्या वेगाने षटकार पाहायला मिळाला होता. म्हणजे आज जे आक्रमक खेळी त्यांची पाहायला मिळते ती कुठेतरी कारगर ठरेल आणि अशा फटक्याची नितांत गरज आहे. पहिल्या षटकाचा या ठिकाणी आपण पाहिलं तर खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती फक्त 8 लागली गेली. त्याची भरपाई मात्र येणाऱ्या षटकामध्ये काढावी लागेल कारण इथनं मात्र विजयाचं समीकरण जे आहे ते 45 धावांचं आहे. म्हणजे प्रति षटकामागे आता 15च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. नक्की जगदीश म्हात्रेनं प्रल्हाद नाईक यांना पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून नक्कीच सामन्याची रंगत वाढवलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 1-8 आणि दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू टाकला आहे भारत पाटीलनं डॉट. भारत पाटील असा गोलंदाज आहे की चांगल्या फलंदाजीची चांगली खबर घेताना पाहायला मिळत आहेत. किती मोठा फलंदाज असला तर कुठल्या प्रकारचा मानसिक दबाव घेत नाही, प्रेशर घेत नाही आहे.
फलंदाज कोण आहे हे पाहत नाही, मला काय करायचं आहे ते पाहतात. आणि हे जो विचार करतोय ना, मग फलंदाज असो की गोलंदाज असो, त्याची कामगिरी मात्र चांगली होताना पाहायला मिळते. पाहूया पुन्हा एकदा तयार होतील गोलंदाजी मार्कवरती सदानंद म्हात्रे. क्या बात आहे. पाहूया पुढे चेंडू. या वेळेस कारपेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साईडला येते. काऊ कॉर्नरला चेंडू ट्रॅव्हल झाला. मधुकर वेलीकर त्या ठिकाणी आहेत. एकच धाव घेतली जाते. जगदीश म्हात्रेवरती आपण पाहिल्यानंतर सर्व काही दारोमदार असेल, कारण मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आज पाहायला मिळालेले आहेत आणि त्यांची नितांत गरज सुद्धा आहे. पाहूया या चेंडूवरती काय घडते. त्यांच्या स्लॉटमध्ये आला तर चेंडू निश्चित स्लॉटमध्ये पाहायला मिळाले आहेत, मात्र शंका नाही आहे. आणि आलेला आहे. क्या बात आहे. चेंडू स्लॉटमध्ये आणि पाहतोय आपण सीमारेच्या बाहेर प्लॉटमध्ये. नक्कीच मनोज ठाकरे जरूर सुरुवातीला वेल घेतला आहे जगदीश म्हात्रेनं, मात्र त्यानंतर सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार टोकून त्यांनी धावसंख्येला आकार दिला. धावा बंद 15. निश्चित आज भूक आहे रणांची, त्यांना भूक लागलेली आहे. त्याच्यासाठी आपण पाहतोय की षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहतोय यावेळेस कारपेटच्या सहाय्याने चेंडू मिडगटला ट्रॅव्हल्स होते. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी एकच मिळेल, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. एका धावेने स्कोर कार्डमध्ये बदल होते. धावसंख्या पाहतोय आपण 18 धावा धावफलकावरती. 16 धावा 16 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत आपण पाहतोय. पुढे चेंडू. या वेळेस आपण पाहतोय ऑन साइडला काऊ कॉर्नरला चेंडू जाते. पुन्हा इथं मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. आणि या ठिकाणी काय घडते, दुसरी धाव घेण्यासाठी या ठिकाणी नकार दिला गेला. 17 धावा धावफलकावरती. पुढे चेंडू पाहूया. या वेळेस उडवलाय. स्ट्राईक माझ्याकडे का राखली गेली, धाव दुसरी का घेतली नाही, याचं ज्वलंत उदाहरण या ठिकाणी देत असताना पाहायला मिळतं. बिग हिट षटकार. आतून आणि त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या 23 या अंकावरती गेली आहे. म्हणजे 12 मध्ये कालीराम केनी सर आपण पाहतोय 23 जमा केल्या आणि आता 12 मध्ये पाहिजेत त्या म्हणजे 30 धावा. ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय त्या अनुषंगाने धावा कुठेतरी आटोक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. असेच प्रत्येक ओव्हरला 2 मोठे फटके कालीराम केने सर आले तर मॅच मध्ये बनून राहू शकतात. नक्कीच अगदी मॅच तर बनवलेली आहे. जगदीश म्हात्रेने सदा म्हात्रेने दोन्ही चांगले दिग्गज खेळाडू आहेत. 2 ओव्हरमध्ये 23 आणि आता उर्वरित अजून 2 ओव्हरमध्ये बनवायचे 30. मॅच तर मनोज बनलेली आहे. जोपर्यंत खेळपट्टीवर सदा म्हात्रे आणि जगदीश म्हात्रे आहेत तोपर्यंत नक्कीच अशा अपेक्षा भरपूर आहेत अरविंदजी भोईर यांच्या टीमला. निश्चित साधारण मात्र मैदानाच्या आतमध्ये फक्त एकच काम करायचं आहे, स्ट्राईक रोटेट. डोक्यामध्ये तेच ठेवायचं आहे, कारण एका बाजूला आक्रमणाचं जे शस्त्र हाती घेतलेलं आहे, हल्ला बोल षटकाराहून षटकार. पाहूया पुढे चेंडू. या वेळेस मात्र या ठिकाणी चेंडू निघून जातोय एस्ट्यांच्या वरतून. पाहतच राहिले अतिशय वेग भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला आणि निर्धावची या ठिकाणी झाली सांगता. यास फलंदाजाने रिव्ह्यू घेतलेला आहे, चॅलेंज केलेलं आहे पंचांच्या निर्णयाला. वाईट आहे की नाही ते चेक करायचं आहे.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. बरोबर एस्टेच्या वरतून चेंडू निघून गेला. क्या बात आहे. सुनील म्हात्रे सर अतिशय अनुभवी पंच आहेत आणि त्या नवीन नाव गवली सरांनी दिलेलं आहे गोटे अंपायर, का त्या शैलीच्या मार्गावरती आहेत. आताच या वेळेस उडवलाय. क्या बात आहे. पाहूया चेंडू गॅप मध्ये जाईल का. शत्रशक दुरून पोहोचतोय आणि इथं मात्र अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय आणि सदानंद म्हात्रे यांची खेळ या ठिकाणी होते समाप्त. बारामध्ये 30ची आवश्यकता होती. 2 चेंडू टाकून झालेत, एकही धाव खर्च झाली नाही आहे आणि या ठिकाणी फलंदाज होतोय बाद. मी तर म्हणेन लालच बोरी बला असं नेहमी म्हटलं जातं. आपल्या समोर चांगला फलंदाजी करतोय आणि अशा समोर आपण पाहतोय की बिग हिट हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सदानंद म्हात्रे आणि फलंदाज बाद झाले जेलच्या स्वरूपात. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस हलक्या हाताने दिशा दिलेली आहे. पाहतोय आपण पॉईंटच्या रिझन मधून चेंडू डीप मध्ये जातोय. मनोज टापरे आणि या ठिकाणी आपण पाहिले जगदीश म्हात्रे. आता ह्या दोघांना डावाला सावरावं लागेल. जी जबाबदारी दिली जाईल त्या जबाबदारीला पूर्णपणे न्याय द्यावा लागेल. का यशाचं जे मूल जे मंत्र आहे खऱ्या अर्थाने म्हटलं तर जबाबदारी स्वीकारावी लागेल या धावा बनवण्यासाठी आणि त्याचा प्रयत्न जगदीश म्हात्रे यांच्या बॅटमधून चांगला झालेला आहे. आतापर्यंत 20 धावा धापलकावरती जमा केलेत. 5 चेंडूंचा सामना केलेला आहे. त्यातल्या 3 उत्तुंग असे मोठे फटके षटकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस मात्र खोलवर डपाचा चेंडू होता. अतिशय वेगवान भन्नाट वेग या ठिकाणी पाहायला मिळते. भगवान बी पाटील यांचा संघ आपण पाहतोय बीबी स्पोर्ट इताडे आणि त्यातल्या त्यात मधुकर वेलेकर म्हटला तर एक चांगला गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारण्यात येते. या वेळेस पाहतोय आपण लॉंगऑफच्या रिझनला चेंडू येते. प्रमोदजी भोईर आहेत आणि त्यांना मात्र चेंडू काही कलेक्ट करता आला नव्हता. फंबलिंग झाली आणि एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये होते भर धावसंख्या पाहतोय आपण 26 या अंकावरती. आता कुठेतरी सामन्यामध्ये मागे पडत चाललेला आहे. खास करून आपण पाहिलं तर केशव भोईर प्रतिष्ठान ओवली हा संघ. पुढील चेंडू. यावेळेसही पाहतोय आपण अजून एक ताकदवार चेंडू हाताळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे. काय घडतंय या ठिकाणी. बाईच्या स्वरूपाने 1 धाव गणली गेली आहे. षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट केले जाते. तिसरं धावसंख्या जर पाहिली तर 27 आहे. म्हणजे विजयाचं समीकरण या ठिकाणाहून पाहायला मिळेल 26 धावांचं. 26 धावा 6 चेंडू आणि 18 मध्ये बनल्यात. कल्याण सर नेहमी सांगतात किती चेंडूमध्ये किती धावा बनल्या. 18 चेंडूमध्ये बनल्या 27 आणि शेवटच्या वर अर्थात 6 चेंडूमध्ये हवे आहेत 26. म्हणजे आव्हान कठीण आहे. नक्कीच मनोज ठाकरे मी आपल्याला 2 मिनिटं थांबवतोय. इथे आपल्याला ज्या 40+ आणि 50+ कॅटेगरीमधून मालिकावीर म्हणून जे सायकल स्पॉन्सर केले होते त्या सायकल इथे आता पोचलेले आहेत. नक्की शरदजी भोईर साहेबांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 साठी त्यांच्याकडून 40+ आणि 50+ या दोन्ही फॉर्मॅटमधून मालिकावीर खेळाडूला सायकल स्पॉन्सर केलेत आणि त्या इथे आलेले आहेत. नक्कीच बरोबर सामना जर आपण पाहिला तर 6:34 चालू झाला होता आणि आता एक्झॅक्ट टाइम 6:48 म्हणजे 3 मिनिटं 3 ओव्हर जे आहेत ना ते 14 मिनिटामध्ये या ठिकाणी आपण पाहिले तर कंप्लीट करताना पाहायला मिळाले आहेत. म्हणजे चांगलं योगदान दिलं गेलं आहे. कुठल्याही टीमने जास्त वेळ घेतला नाही. पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा 3 षटक जे आहेत ते 14 मिनिटामध्ये कंप्लीट केली. म्हणून मी म्हणतोय ना की या स्पर्धेमध्ये 40पेक्षा 50+चा जो खेळ आहे ना तो खूप चांगला झालेला आहे. म्हणून तर त्यांच्यासाठी 2 लाइन मी निश्चित बनेर. डियर 50+, कभी ये मत सोचे कि अब इस उम्र में कुछ न रहा. ड्राई फ्रूट हमेशा फ्रेश फ्रूट से महंगे होते हैं. आणि निश्चितच आपण जर पाहिला तर ड्रायफ्रूटचा जो भाव आहे तो या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतंय. अतिशय अनुभवी खेळाडू सर्व काही क्रिकेटच्या सूत्रातून हा पळून गेलेला आहे, न्हावून गेलेला आहे. हा असे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहायला गेलं तर 50+ अर्थात याच्यामध्ये 65 पर्यंतचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. परंतु त्यांची एनर्जी पहा किती चांगली आहे. कारण याच्यासाठी केला होता हट्ट हा की 1 धाव आरोग्यासाठी आणि आरोग्यदायी क्रिकेट
हो आपण पाहिलं 2008 पासून हे सत्र चालूच झालं, रोपटं लावलं गेलं आणि आज त्याचा वटवृक्ष 50+ मध्ये गगनाला भेटताना पाहायला मिळत आहेत. आज या भिवंडी तालुक्यामधून या स्पर्धेमध्ये 10 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत 50+चे. क्या बात आहे. शेवटचं अंतिम षटक आहे. अंकुश येथे गोलंदाजी मार्कवरती 26 धावा वाचवायच्या आहेत. मित्रांनो थोडंसं आव्हान कठीण जरूर आहे, अशक्य नाही आहे. अशक्याला शक्य करायचं असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागेल, मेहनत करायची असेल तर जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आक्रमक खेळ करावा लागेल. तो आक्रमकता या ठिकाणी पाहायला मिळेल का हे पाहण्यासारखं राहील. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जगदीश म्हात्रे, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आलेले आहेत. पाहूया या ओव्हरमध्ये. या वेळेस बॅट खाली चेंडू होता, हवं तसं एक्झिक्यूट करता आलं नाही आहे. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल झाला, एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्नही केला आणि तोही सहजरित्या पूर्ण झाला. 4 षटकारांची आवश्यकता आहे. 5 चेंडूंमध्ये 4 षटकार जर लगावले तर निश्चित आपली टीम झिंगा लागला. पाहूया काय घडतंय. परंतु अंकुश एक चांगला गोलंदाज आहे, माहिती आहे सामन्याची प्रतिभाषा काय आहे, आपल्याकडे ओलवण्यासाठी जो प्रयत्न नेहमी होतोय तो प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळेल. पाहूया. गरमीचे दिवस आहे परंतु टोपी छान घातलेली आहे गोलंदाज अंकुश याने. यानंतर आपल्याला मॅच पाहायला मिळेल जागृत मराठा राहणार आणि कालिका माता 11 खारबाव कासने. या ठिकाणी पाहतो व्हाईट बॉलची या ठिकाणी सांगता होते. धावा वाचवायच्या होत्या. आपण पाहिलं तर शेवटच्या वेळेला सुरुवात झाली 26, आता बनल्यात 3 या ओव्हरमध्ये. पुढे चेंडू पाहूया. या वेळेस बॅटची काढा आणि यास फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. जीत माली आपण लाईट चालू करायचे. जीत कमलाकर माली आपण स्टेजवरची देखील आणि मैदानाच्या लाईट देखील चालू करायचे आहेत. यस. हॅलो. या ठिकाणी आपण पाहतोय निर्धावची सांगता होते. एक सामन्याची औपचारिकता जणू काय उरलेली आहे. सामना शांत झालेला आहे की माहिती आहे. या ठिकाणावरून आपण पाहिलं तर विजय संपादन होऊ शकत नाही, एवढा सामना कठीण झालेला आहे. शेवटचा चेंडू टाकेल तोपर्यंत काय घडेल सांगता येत नाही आहे. बट सामन्याचं सूत्र जे आहे ते आपण पाहतो बेबी स्पड इताडे संघाच्या बाजूने झुकत आहे. यावेळेस हलक्या हाताने दिशा जरूर दिली आहे. पाहूया. ताडम्यांच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. छत्रसिंग आहे त्या ठिकाणी. एक धाव घेतली जाते. लगेच कालिका माता खारबाव या संघाला विनंती असेल की आपण छत्रक्षण लावून घ्यायचं आहे, सजवून घ्यायचं आहे. सामना संपल्यानंतर वेल वाया न घालवता जागृत मराठा राहणार पप्पू सेट फॅन टीम आपल्याला पाहायला मिळते आणि प्रदीपजी जोशी आणि नाना सेट गोंडली यांचा संघ कालिका माता 11 हा पाहायला मिळतोय. या वेळेस हलक्या हाताने खेळून काढलेले आहे. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. या इनिंग मधील शेवटचा चेंडू बाकी आहे. एक पाऊल दूर बेबी स्पोर्ट इताडे. क्या बात आहे. 50+ फॉर्मॅट मधील फायनल मध्ये पोहोचणारी पहिली टीम आपल्या समोर येत आहे. बेबी स्पोर्ट इताडे. तर चला लगेच कालिका माता 11 संघाला विनंती आपण खेळपट्टीचा ताबा घ्या, वेल वाया न घालवता. सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार निश्चित नो डाऊट. ज्याने सुरुवात फलंदाजीच्या माध्यमातून चांगली करून दिली, गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली करून दिली, प्रल्हादजी नाईक. आपणास विनंती आहे की आपण या आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे तो आपण घेऊन जायचा आहे.
चला कालिका माता 11 संघाला विनंती आहे, आपण चला खेळपट्टीचा ताबा घ्या. चला प्रल्हादजी नाईक आपण या प्लीज, आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे तो आपण घेऊन जायचा आहे. धन्यवाद मनोज. तर सामनावीर खेळाडू नक्की ज्यांनी फलंदाजीतून अतिशय चांगली फलंदाजी केली आणि गोलंदाजी देखील अचूक टप्प्यावर केलेली आहे. 3 धावा प्रल्हाद नाईकनं 8 धावा देत 1 विकेट 26 धावा. नक्कीच तेच ठरलं त्या सामन्याचे सामनावीर या प्रल्हाद दादा. हरीश भोईर, चिंतामण पाटील थांबा ना 2 मिनिटं. हरीश भाऊ, चिंतामण पाटील बक्षीस देऊन द्या ना. या नक्कीच दत्ताजी तरे यांना देखील आपण विनंती करू. त्यानंतर आमचे हरीश भोईर संघटनेचे सदस्य चिंतामण पाटील दापोडे, ग्रामपंचायतचे माजी सरपंच, या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिकाचं वितरण करू. हरीश भोईर आपण ट्रॉफी द्यायची, चिंतामण पाटील आपण गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे आणि दत्ताजी तरे आपण हे घड्याळ द्यायचं आहे. नक्कीच कुंदनजी पाटील साहेब, स्वप्नील शेठ पाटील, संदेश शेठ पाटील यांच्याकडून गिफ्ट आणि ट्रॉफी आणि केके कडून घड्याळ आहे. या तिन्ही मान्यवरांना हे पारितोषिक प्रल्हाद नाईक यांना सामनावीर म्हणून वितरण करायचं आहे. चला चला पुढील दोन्ही टीम आपण मैदान खाली ठेवू नका, आपल्याला सामना लगेच सुरू ठेवायचा आहे. हरीश भोईर, वेले भाटाळे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी, चिंतामण पाटील माजी सरपंच दापोडे यांच्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर आणि दत्ताजी तरे हे ठाकूरपाडा सरवली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत यांच्या शुभ हस्ते घड्याळ. नक्कीच केके